आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. त्र्यंबकेश्वरा, तुझ्याकडे गेल्या वेळी मागणं मागितलं आणि तू ते पूर्ण केलंस बाबा. त्यावेळी सगळ्या देवांना चांगला दम भरला होता बाई मी. आता तसं नाही काय करायचं मला. मास्तरांना तू सुखरूप घरी आणलंच खरं, पण पुन्हा त्यांना मृत्यूच्या दारात उभं करायचं नाही ना तुला. नाही नाही त्र्यंबकेश्वरा, ते फक्त पोरींचे वडील नाहीत बाई, आम्हा सगळ्यांना आधार देणारा देव माणूस आहे तो. अशी सत्यशील नावाची कीड पोखरू देऊ नको रे त्यांना. काही कर बाबा, पण मास्तरांचं रक्षण कर, तुला सांगते. तुझ्या नावाने ही सुरक्षा कवच सगळ्यांना बांधत्या. काळजी घे सगळ्यांची. चला बाई, पटापटा हात पुढं करा. चला. हे घे. काय आई? अरे देवाचं सुरक्षा कवच आहे. हा, आता सगळं नीट होणार आहे, कळलं का? आपल्या पाठीशी आहे बाई देव. आता काळजी करायचं कारणच नाही, म्हणून म्हटलं बांधून घे. हा, आता कुणाला काही होणार नाही, कुणाला होणार नाही काय. येऊ दे ना तो, येऊ दे तो सत्यशील बाई. आता मी धोपटतेस त्याला. मी एकटी पुरेशी आहे राक्षस मेला. हा समीर, चल धागा बांधून घे बाई. कर समीर, हात पुढे कर. काही होणार नाही कोणाला, माझा विश्वास आहे. चला मास्तर, चला बाई, हात पुढे करा बाई. नाही मला नको. आता या असल्या गोष्टींपेक्षा कर्तृत्वावर विश्वास आहे. मास्तर, मला माहिती आहे तुमचा विश्वास नाही याच्यावरती. माझ्यासाठी तरी बांधून घ्या की. तुमचा विश्वास आहे ना, बस तेवढं पुरेस आहे माझ्यासाठी. हो. इन्स्पेक्टर सूर्यवंशींचा फोन आहे. बाई काय म्हणतात? हा सर बोला. समीर, तुम्ही सगळे ओके आहात ना? हे बघ, टेन्शन घेऊन प्रेशरमध्ये येऊ नका. आपण घाबरलो असलो की चुका जास्त करतो. फक्त सावध राहा. हो साहेब, तुमचं बरोबर आहे, पण ह्या परिस्थितीत घाबरणं हे स्वाभाविकच आहे. समीर, डोंट वरी, आम्ही आहोत इथे. घराच्या बाहेर एक माणूस उभा केलाय. पर्सनली मी सुद्धा रोडवर आहे. घरात कोण येतंय कोण जातंय यावर बारीक लक्ष आहे आमचं. तुला जरा जरी शंका आली ना ते मला लगेच कॉल कर. फक्त सावध राहा. ठीक आहे साहेब, ठीक. काय झालं बाई? इन्स्पेक्टर सूर्यवंशी आणि त्यांची टीम घराबाहेर आहेत. तसं आता घाबरण्यासारखं काही नाहीये. सत्यशील आलाच तर बघू आपण. आता ते म्हणालेत की फक्त जरा अलर्ट राहा. अननोन नंबर आहे. मी स्पीकरवर टाकतो. वाडकर मास्तर, झाली का नाही तयारी माझ्या भेटीची? हा, अरे हो, तुमच्या बाजूला सगळे जमले असतील ना. तुमच्या त्या मुली आहेत ना, त्यांना मिठ्या मारून घ्या. नातवांना आशीर्वाद द्या. मी आल्यानंतर अजिबात वेळ देणार नाही तुम्हाला. मी याला बोलण्यात गुंतवतो, तू मागून बंगल्यात शिर. तेरा नंबर बंगला इकडेच? हा इकडे आहे, पण इकडे कन्स्ट्रक्शन चालू आहे. अच्छा, मला कोणाकडे जायचं आहे? अच्छा, मला घाटेंकडे जायचं होतं. ते इकडनं आहे का? हा, ते तिकड आहे, पण ते रस्ता बंद आहे तिकडे. तर तुम्ही काम करा, तिकडून सरळ जा आणि लेफ्ट या तिकडून.
ओके हां. ठीक आहे, थँक्यू. बोल समीर. बाबांना आत्ताच सत्यशीलचा फोन आला होता. तो धमकी देतोय, बोलला मी येतोय म्हणून. येऊ दे त्याला, बघतो मी. ठीक. गाईज, सत्यशील येतोय. बी अलर्ट, टेक केअर पोझिशन्स, क्विक. मूव 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 मूव. आपण ती मी लहानपणी तुम्हाला शिकवली होती कविता, कविता म्हणूया आपण. असं गप्प राहून ना डोकं चढवत आहे. लाख असू दे अन्यायाची सुलतानी उर्मी, जिंकू आम्ही कारण आम्हा सत्याची उर्मी. हा. लाख उठू दे तलवारियन बंदुकीच्या फैरी, हो. झुकेल आमुच्या समोर कायम गर्विष्ठ वैरी. रक्तामुचे फुलवेल नव्याने स्वाभिमानाची बाग, बलिदान आमचे आणेल इथल्या निद्रिस्ताना जाग. बलिदान आमचे आणेल इथल्या निद्रिस्ताना जाग. बलिदान आमचे आणेल इथल्या निद्रिस्ताना जाग. क्लासमधून कॉल आहे, बघते काहीतरी काम असेल. काय झालं? अरे काय झालं? डोकेला येला माझ्या पोरीला सोड. सोड तिला, सोड तिला. अरे तुला मी हवाय ना, तिला तिला सोड, सोड तिला. हे मागो मागो ठोकेला ठोकेल. हा हे छपरे, कान खाली टाक. तुला पोलिसांनी खेरलाय सगळीकडून. तुमचं ऐकायला तुम्ही आमच्या साहेब नाही आहेत. हे आमच्या साहेबांना येऊ द्या. नमस्कार वाडकर मास्तर. सत्यशील, हे बघ तुझं जे काही वैर आहे ना ते माझ्याशी आहे. तुम्ही म्हणशाल माझ्या पोरीला सोडायला सांग, ते सोड म्हणाव, पोरीला सोड म्हणाव. येडा आहे तो, डायरेक्ट ठोकतो. काय मास्तर, माझ्यासाठी भरपूर फिल्डिंग लावली रे तू. तुम्हाला काय वाटलं ते तुमच्यापर्यंत पोचू शकणार नाही? वाटणं साहजिक आहे, कारण तुम्ही सगळ्यात ना अजून कच्चे बच्चे आहात. काय सांगितलं होतं? मी येणार आणि तुझ्या छातडावर बंदूक ठेवणार. ही बंदूक आणि ही ओ आय एम सॉरी मास्तर, तुमचं हार्टचं ऑपरेशन झालंय नाही का? ही बघा तुमच्या बापाच्या छातडावर बंदूक ठेवली. बाप,
आता मी सूड घेणार. माझ्या मुलाला माझ्यापासून लांब केलंस तू आणि तुम्ही इथे कविता गात फिरताय. लक्षात घे, मी तुला आज ढगात पाठवणार आणि मी तुला एकदा ढगात पाठवलं ना, या ज्या तुझ्या मुली आहेत ना, त्या मुलींचे फोटो काढणार. खिन्न, दुःखी, उदास, आणि ते बघत मी आनंदात जगणार. त्यामुळे आता एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्यात आणि तुझ्या मरणाच्या मध्ये फक्त एका खटक्याचं अंतर आहे. हा, मी चाप ओढला आणि गोळी सुटली की तू ढगात. बाबा समीर, ओळी काय म्हणाली होती? काय म्हणाली होती? तू इकडे येऊन दाखव, बाबांना टच करून दाखव. छातडावर ठेवली बंदूक तुझ्या. अरे ओ, तुम्ही सगळेजण कविता म्हणत होतात ना, थांबलात का? म्हणा. अरे थांबलात का? म्हणा म्हणा. अरे म्हणा, अरे म्हणा. सत्यशील, काही केलंच ना तरी तुझी सुटका होणार नाही. मास्तरला मारल्यानंतर ना मला जगण्याची पण इच्छा नाही. स्वप्नील? होय बाबा, मीच. मी परत आलोय. माझ्यासाठी तुम्ही यांच्यावरती सूड घेत होतात ना. मी तुम्हाला भेटत नाही, मी तुमच्यापासून दूर गेलोय. ज्यांनी मला तुमच्यापासून तोडले असं वाटतंय ना तुम्हाला? मग हे घ्या, मी परत आलोय. अरे तो कुठे होता स्वप्नील? बाबा, आभा इथे. सत्यशील. अरे स्वप्नील, स्वप्नील, मी तुला कुठे कुठे नाही शोधलं स्वप्नील. मी तुला शोधायसाठी काय काय केलं. माझी काय हालत झाली आहे स्वप्नील. बघ माझी हालत काय. स्वप्नील, बाप आहे मी तुझा. बापावर हात उगारतोस? बाप बाप या नावाला कलंक आहात तुम्ही, कलंक. बाप कसा असावा हे मास्तरांकडून शिका.
त्यांनी त्यांच्या मुलींना कसं वाढवलं, कसं मोठं केलं, लढायला शिकवलं, सगळ्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलं. प्रत्येक संकटामध्ये ते त्यांच्या पाठी ठामपणे उभे राहिले. आणि तुम्ही काय केलं? आयुष्यभर फक्त पैशांच्या मागे लागलात, लोकांना लुबाडलं. माणूस म्हणून तुम्ही कधीच चांगले नव्हता, पण बाप म्हणून सुद्धा तुम्ही काय केलं तो माझ्यासाठी? आता वेळ सुद्धा दिला नाहीत मला. का का बाप म्हणायचं तुम्हाला? बाप मानायचं मी कधीच सोडलंय, पण म्हणून तुमच्यावर हात उगारला. वा मास्तर वा, अशी गेम खेळलास काय? माझ्याच मुलाला माझ्या समोर तू ढाल म्हणून उभं केलंस काय? माणूस म्हणून किंवा बाप म्हणून जर तुम्ही बरोबर असता ना, तर मी आज तुमची ढाल बनलो असतो. ते कशाला? तुम्हाला ढालीची गरजच नसती, कारण तुमचं कोणाशीच वैर नसतं. नाही, तुम्ही माझे बाबा नाहीत. सत्यशील, यू आर अंडर अरेस्ट. क्या रे हालात मध्ये? सत्यशील, आता कुठे पळणार? बाबा बाबा मी परत आलोय, प्लीज चुकीचं काहीतरी करू नका, पोलिसांना सरेंडर व्हा. अरे हसतो काय? तिकडे बघ बघ. काय करशील का आता? हा बघ. म्हणून घेऊन येतोस तू? सत्यशील, आता मी तुला सोडणार नाही. समीर, तुम्ही पोलिसांच्या मदतीला जा. या सत्यशीलकडे आम्ही बघतो. पकडायला काय रे, अजूनही तुझी मस्ती उतरली नाहीये? हा,
ए सांभाळ ग. तुझ्यासाठी ना माझा उलटा हातच खूप आहे. असं नाही सोडणार आम्ही. थांब. कुठे फेडशील ही पाप? सांग ना, कुठे फेडशील? हा ते कर त्याला कर. ताई चाल मुक्ता या बाजूने. चाल